नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC GDचे झालेले पूर्ण पेपर पाहत आहोत। आज आपण 12 जानेवारी 2023चा शिफ्ट 4 मधील झालेला पेपर पाहणार आहोत। त्यापूर्वी जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना मी सांगू इच्छिते की आपण SSC GDचे आतापर्यंत जवळपास 27 ते 28 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। पूर्ण पेपर प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा। प्लेलिस्टमध्ये पूर्ण व्हिडिओची लिंक लिस्ट तुम्हाला दिसेल। प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आणि जे नवीन असतील, पहिल्यांदा चॅनलला भेट देत असतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानात समानतेच्या अधिकाराशी संबंधित डॅश कलम आहेत। तर समानतेच्या अधिकाराशी संबंधित कलम आहेत 5। खुदाई खिदमतगार या अहिंसक चळवळीचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर खुदाई खिदमतगार या अहिंसक चळवळीचे संस्थापक होते खान अब्दुल गफार खान। भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये डॅशने आयोजित केली होती। तर हा प्रश्न तुम्हाला माहिती असेल की हेनरी वॉल्टर यांनी आयोजित केली होती। जून 2022 मध्ये राघव चड्डा नंतर खालीलपैकी कोणते राजकीय नेते राजेंद्र नगर दिल्ली येथून निवडून विधानसभेचे सदस्य झाले? तर ते नेते होते दुर्गेश पाठक। आशियाई खेळ 2018 मध्ये किती क्रीडा प्रकार होते? तर ते क्रीडा प्रकार होते 47। प्रसिद्ध लोसांग उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर जो लोसांग उत्सव आहे तो सिक्कीम राज्यामध्ये साजरा केला जातो। नोव्हेंबर 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या नर्तकाला त्यांच्या कलेतील योगदानाबद्दल पद्मश्रीने सन्मानित केले होते? तर ते आहेत मेजम्मा जोगती। यानंतर डॅश केंद्र भारतीय राज्य विद्यापीठांच्या समृद्ध विस्ताराने केलेली वचनबद्धता पुढे नेण्यासाठी शासनाचे योगदान आहे। RUSA चे पूर्ण रूप आहे। तर त्याचे पूर्ण रूप आहे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान। खालीलपैकी कोणत्या घटकाची किमान अणुत्रिज्या आहे? तर किमान अणुत्रिज्या आहे O या घटकाची। त्यानंतर भारतात हा देशातील एकमेव उद्योग आहे जी मूल्य साखळीत पूर्ण आणि स्वावलंबी आहे। म्हणजेच कच्च्या मालापासून सर्वोच्च मूल्यवर्धित उत्पादनापर्यंत। आपण इथे कोणत्या उद्योगाबद्दल बोलत आहोत? तर आपण या ठिकाणी वस्त्रोद्योग याबद्दल बोलत आहोत। खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्रात थॉमस बॉक ऑलिम्पिक अजेंडा 2020 वर बोलतील? तर त्याचे उत्तर आहे 167वे सत्र व्हर्च्युअली आयोजित। वैयक्तिक डिस्पोजेबल उत्पन्नाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे? तर ते बरोबर आहे वैयक्तिक प्रयोज्य उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक कर भरलेला, गैर कर भरणा। यानंतर सायक्लोमास्टर जबडाविरहित डॅश असतात। तर सायक्लोमास्टर जबडाविरहित असतात कशेरुकी। भारतात राष्ट्रीय विकास परिषद NDC ची स्थापना कधी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1952 साली झालेली आहे। गुरु पंकज चरणदास हे कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रसिद्ध प्रतिपादक आहेत? तर ते आहेत ओडिसी। चोल काळात सुवेद वेलन आणि अरैयार ही डॅशची पदवी होती? तर ती पदवी होती श्रीमंत जमीनदारांची। भारताच्या पश्चिम दिशेला कोणता जलसाठा आहे? तर तो जलसाठा आहे अरबी समुद्राचा। पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट शेतीचा विकास। आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्यामुळे पंचवार्षिक योजना चांगल्या पद्धतीने करून जा। यानंतर जून 2022 मध्ये रिसर्च अँड ॲनालिसिस विंग RAW चे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाचा
प्रमुख म्हणून कोणाचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढविण्यात आलेला आहे? तर ते होते सोमंत गोयल. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात संघ लोकसेवा आयोगाचे अधिकार आणि कार्य समाविष्ट आहेत? तर मित्रांनो, भाग XIV यामध्ये संघ लोकसेवा आयोगाचे अधिकार आणि कार्य. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. तर 6व्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. ज्याप्रमाणे पहिल्या 2ऱ्या पदाशी संबंधित आहे आणि 3रे पद 4थ्या पदाशी संबंधित आहे. जर तुम्ही याचं निरीक्षण केलं, काय दिलेलं आहे? एफ सोबत टी दिलेला आहे. एफ सोबत टी दिलेला आहे. मित्रांनो, जर ABCD जर तुम्ही अशा पद्धतीने इथे M पर्यंत काढलात, Mच्या खाली N घेतलात, तर अशा या पद्धतीचे हे अक्षर आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे अक्षरसमूह निवडा. W नंतर D दिलेला आहे. त्यानंतर K आणि R म्हणजे +7ची ही सिरीज आहे. प्रत्येक वेळेस +7 करायचे आहेत. म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे? YDN. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल? तर ती एक आकृती येणार आहे ऑप्शन नंबर 3 मधील. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी F and G. F and G म्हणजे काय? F ही Gची मुलगी आहे. Gची मुलगी कोण आहे? F. त्यानंतर G बरोबर H. बरोबरचा अर्थ काय आहे? बहीण. म्हणजे G ही बहीण आहे Hची. त्यानंतर G आणि H आणि Jचा काय संबंध दिलेला आहे? H हा Jचा पती आहे. H हा Jचा पती आहे. म्हणजेच ही काय? पत्नी असणार आहे. तर काय म्हटलेलं आहे? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हटलेलं आहे? जे ही Gच्या भावाची पत्नी आहे. जे ही Gच्या भावाची पत्नी आहे. तर हे विधान बरोबर आहे. म्हणजेच पहिलंच विधान बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 4 सख्ख 24 अधिक 6 केलेला आहे म्हणजे 30 आलं. 30 गुणाकारामध्ये 6 180 अधिक 6 केलेला आहे. म्हणजेच 186 गुणाकारामध्ये 6 करावे लागतील. किती येणार आहेत? 1116. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो म्हटलेला आहे? तर या ठिकाणी पिलो, पाईल, पेंट आणि PIC. बघा आता PIC सुरुवातीला येणार आहे. PICKE आणि D म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी सुरुवातीला? तर जो 4 नंबरचा शब्द आहे PICKED. तर 4 नंबर सुरुवातीला म्हणजे हा ऑप्शन कटला, हा कटला, हा कटला. फक्त एका शब्दावरून तुमचं पूर्ण उत्तर निघू शकतं. इथं L आहे आणि इथं E आहे म्हणून E सुरुवातीला येणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पूर्ण सोडवण्याची काहीही गरज नाही. एका शब्दावरूनही कधी तुमचं उत्तर निघू शकतं. आता या ठिकाणी लाईव्ह विशिष्ट सांकेतिक भाषेत लाईव्ह हॅपीली 447 असे कोड केलेले आहे. एव्हरीवन इज हिअरला 824 असे कोड केले आहे. बी ग्रेटफुलला 28 असे कोड केले आहे. तर त्याच भाषेत काउंट युअर ब्लेसिंग्सला कसे कोड केले जातील? तर मित्रांनो, काउंटचे किती अक्षर आहेत? 5. युअरचे किती आहेत? 4. आणि ब्लेसिंगमध्ये इथं 8 हवं होतं, 8 आहेत. म्हणजेच 5 4 8 हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते अक्षरसमूह खाली दिलेल्या अक्षरसमूह मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा घेईल असं म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी U पासून जर B पर्यंत गेलात तर -4. त्यानंतर B पासून आहे -3. त्यानंतर -2 म्हणजे -1 अशा पद्धतीची ही सिरीज आहे. तर या ठिकाणी उत्तर काय येणार? WX ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न,
खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी? तर या ठिकाणी आपण चिन्हांची अदलाबदल करणार आहोत. गुणाकार आणि भागाकारची 25 आहे सुरुवातीला. 25 अधिक 200 गुणाकारामध्ये 8, भागाकारामध्ये 16 वजा 48. आता 25 अधिक या दोघांचा गुणाकार 1600, भागाकारामध्ये 16 वजा 48. 25 अधिक 100 वजा 48, 125 वजा 48 बरोबर किती येणार आहे? 77. म्हणजेच आपण जो 2 नंबरचा ऑप्शन घेतला होता तो काय आहे? बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, VWXYZAB आणि C एका चौकोनी टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसले होते. त्यापैकी काही कोपऱ्यावर बसले होते आणि काही बाजूच्या मध्यभागी बसले होते. C हा डब्ल्यूच्या उजवीकडे लगेच बसलेला आहे. अशा पद्धतीने हे बसलेले आहेत. काही कोपऱ्यावर बसलेले आहेत आणि काही मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. काय म्हटलेलं आहे की C हा डब्ल्यूच्या उजवीकडे लगेच बसलेला आहे. C कुठं बसलेला आहे? डब्ल्यूच्या उजवीकडे बसलेला आहे लगेच. B झेडच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला होता. B कुठं बसला होता? झेडच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर. आता B झेडच्या डावीकडे, या ठिकाणी झेड घेतलं मी, या ठिकाणी बी घेतला. 1 2 3 तिसऱ्या स्थानावर एक्स आणि सी मध्ये बसलेला आहे. झेड कोणत्याही कोपऱ्यावर बसलेला नाही, म्हणजे झेड मध्यभागी आहे. आणि लगेच डब्ल्यू आणि वायच्या शेजारी बसला होता. आणि सी हा डब्ल्यूच्या उजवीकडे लगेच, जे डब्ल्यूच्या उजवी बाजू या ठिकाणी आहे, सी या ठिकाणी येईल. तर एच्या उजवीकडे तिसरा कोण बसलेला म्हटलेला आहे. एची ही उजवी बाजू 1 2 3, जे व्ही याचं उत्तर असणार आहे. यानंतर एका विशिष्ट भाषेमध्ये अर्लीला HDUOB म्हणून कोड केले जाते आणि गेम्सला JDPHV म्हणून कोड केले जाते. या भाषेत INDEX ला कसे कोड केले जाईल? तर या ठिकाणी +3 करायचे आहेत तुम्हाला, प्रत्येक वेळेस +3 करायचे आहेत. आणि याचं उत्तर येणार आहे LQGHA, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, अमित, बंटी, वैभव, हर्षित, पुलकित आणि गगन हे 6 मित्र एका गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. या पद्धतीने 6 मित्र आहेत. काय म्हटलेलं आहे? बंटी लगेच हर्षित आणि वैभवच्या शेजारी बसलेला आहे. मी जर या ठिकाणी बंटीला घेतलं, या ठिकाणी हर्षित आणि या ठिकाणी वैभव, त्यानंतर अमित, पुलकित आणि वैभवच्या, अमित कुठं बसलेला आहे? पुलकित आणि वैभवच्या. आता अमित या ठिकाणी येणार, इथं पुलकित येणार. मित्र किती आहेत? 6. 1 2 3 4 5, आणखीन एक मित्र शिल्लक राहिला. काय म्हटलेलं आहे? पुलकित आणि वैभवच्या शेजारी बसला आहे. अमित आणि गगनच्या शेजारी कोण बसलेला आहे? म्हणजे एक जागा शिल्लक आहे, इथं काय येणार? गगन येणार. अमित आणि गगनच्या शेजारी कोण बसलेला आहे? पुलकित बसलेला आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही म्हटलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी हा भाग आपण पाहू शकता. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही. तर या आकृतीमध्ये असणारा भाग कुठला येणार आहे? ऑप्शन नंबर 4 मधील, जो इथं दिसतोय तुम्हाला. त्यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. संख्या मालिका आहे 4 7 12 19 28 39 52 आणि 67 आणि प्रश्नार्थक चिन्ह. इथं +3 केलेले आहेत, इथं +5 केलेले आहेत, इथं 7 केलेले आहेत, त्यानंतर 9, त्यानंतर 11, त्यानंतर 13,
त्यानंतर 15, आता प्लस किती करायचे आहेत, 17 करायचे आहेत. म्हणजे 67 प्लस जर 17 केला, 7 आणि 7 किती, 14ला 4, ह्याच्याला 1, 6, 7 आणि 1 किती, 8, म्हणजे 84 आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. रंग लाल, तर वाहन काय, तर वाहनचा संबंध येणार आहे ट्रकसोबत. एकाच फाशाच्या 2 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत, ज्याच्यावर @ त्रिकोण, चौकोन, डॉलर आणि अशी चिन्हे दिलेली आहेत. तर या चिन्हाच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेले चिन्ह निवडा. तर ते चिन्ह येणार आहे, आता या ठिकाणी चिन्हच दिलेलं नाही आहे मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकता. तर हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही, म्हणजेच चौकोन कटला, त्रिकोण कटला आणि हा पण कटला, जे येणार काय, हे येणार. यानंतर खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. सूचना पूर्ण कृती संख्येवर झाली पाहिजे, तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13 चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही. आता या ठिकाणी जर तुम्ही 65 आणि 25ची जर तुम्ही वजाबाकी केली, 65 मधून 25 गेले, राहिले 40, गुणाकारामध्ये 9 केला तर 360, 44 मधून 20 गेले, राहिले किती, 24, गुणाकारामध्ये 9 केले तर 216 येणार आहे. त्याच पद्धतीने अगदी जर ऑप्शन नंबर 3चा विचार केला, 35 वजा 13 केले तर किती येणार आहेत, 22 येणार आहेत. 22 गुणाकारामध्ये 9 केले तर 198 येणार आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हा उत्तर असणार आहे. त्यानंतर खाली दिलेले समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बदलणार आहोत वजा आणि अधिक, 24 अधिक 8 वजा 12 भागाकारामध्ये 48, गुणाकारामध्ये 36. तर त्या ठिकाणी 24 अधिक 8 वजा 12, 48ला या पद्धतीने लिहा. 12 × 12, 12 × 48, 4 × 4, 4 × 9 36. आता 24 अधिक 8 वजा 9 शिल्लक राहिलं, म्हणजे 32 वजा 9 बरोबर किती येणार आहे, 23. म्हणजे जो 2 पर्याय घेतला होता तो काय आहे, बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 2 निष्कर्ष 1 आणि 2 दिले आहेत. विधाने जरी खरी आहेत असे गृहीत धरून जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहेत ते ठरवा. सर्व दरवाजे भिंती आहेत, सर्व दरवाजे म्हटलेलं आहे, सर्व दरवाजे काय आहेत, भिंती आहेत. या ठिकाणी भिंती येणार. त्यानंतर सर्व भिंती खोल्या आहेत. आता सर्व भिंती काय आहेत, खोल्या आहेत, म्हणजे सर्व भिंती या खोल्या आहेत. त्यानंतर सर्व खोल्या फ्लॅट आहेत, सर्व खोल्या काय आहेत, फ्लॅट आहेत. ही पूर्ण मोठी अशी डायग्राम बनणार. या ठिकाणी फ्लॅट येणार. निष्कर्ष पाहूया. काही फ्लॅट दरवाजे आहेत, काही फ्लॅट दरवाजे आहेत का, तर हो या ठिकाणी फ्लॅट आहेत, या ठिकाणी फ्लॅट आहेत. आणि हे दरवाजे, काही फ्लॅट दरवाजे आहेत, हा निष्कर्ष बरोबर आहे. सर्व भिंती फ्लॅट आहेत, भिंती या ठिकाणी आहेत, सर्व भिंती फ्लॅट आहेत का, तर हो आहेत. म्हणजेच निष्कर्ष 2, 1 आणि 2 हे अनुसरण करतात. यानंतर आपण गणित विषयाचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, जेव्हा 7, 9, 11 आणि 15 यातून प्रत्येकी समान संख्या वजा केली जाते तेव्हा परिणामी संख्या समान प्रमाणानुसार आहेत. वजा केलेली संख्या आहे. तर 7, 9, 11 आणि
15 दिलेला आहे। या ठिकाणी 7 आणि 15 या दोघांचा गुणाकार करा, 105 येणार। 11 आणि 9चा करा, 99 येणार। यांची वजाबाकी करा, ती 6 येणार। त्याचप्रमाणे या दोघांची बेरीज करा, 22। या दोघांची बेरीज करा, 20 वजा किती येणार, 2। आता जे 6 आहे या 6ला 2ने भाग द्या, किती येणार, 3। म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, ए, बी आणि सी या 3 उमेदवारांमधील निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांपैकी 80% मतदारांनी मतदान केले आणि सर्व मते वैध ठरवली। उमेदवाराला बीला एपेक्षा 50% कमी मते मिळाली आहेत आणि बी सीद्वारे मिळालेल्या मतांच्या संख्येतील फरक 10,000 होता। जर बीला सीपेक्षा 10% जास्त मिळाली आहेत तर मतदार यादीत नोंदणीकृत मतदारांची संख्या डॅश डॅश आहे। तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे। मी अशा प्रकारचे 2-4 प्रश्न याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सोडून दाखवलेले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, 550 मीटर आणि 650 मीटर लांबीच्या 2 ट्रेन अनुक्रमे 68 किलोमीटर प्रति तास आणि 40 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने विरुद्ध दिशेने एकमेकांना समांतर दिशेने जात आहेत। किती वेळात किंवा सेकंदात ते एकमेकांना पार करतील? तर या दोघांची जर तुम्ही बेरीज केलात तर ती येणार आहे 1200। छेदस्थानी वेगांची बेरीज करा, ती येणार आहे 108 आणि गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5 करा। 18 × 18, 18 सख्ख अष्टदशी, परत 6ने, 6 दुने 12, हे 0 जशास तसं, 5 20 म्हणजे 40 सेकंदात ते एकमेकांना पार करणार आहेत। मी काय केलं, लांबींची जी दिली होती त्याची बेरीज केली आणि तासांची बेरीज केली आणि त्याला गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5 केलं। यानंतर पुढील प्रश्न आहे, एका व्यक्तीने 2 वस्तू एकाच किमतीत विकत घेतल्या, एक 10% नफ्यावर आणि दुसरी 5% दराने तोट्यात विकली। जर 2 विक्री किमतीमधील फरक ₹60 असेल तर दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत किती असेल? तर 10% नफ्यावर म्हणजे 110, 5% तोटा म्हणजे 95, यामधला फरक किती येणार आहे, 15, 100 म्हणजे 15 बरोबर काय, 60, तर 1 बरोबर किती, 4। काय म्हटलेलं आहे, दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत किती, 100, 100 2 वस्तू आहेत, पहिलीची 100 दुसरीची 100, 200, 200 गुणाकारामध्ये जर आपण हे 4 केलं तर किती येणार आहे, 800 येणार आहे। कारण 2 वस्तू घेतल्या होत्या आणि एकाच किमतीमध्ये घेतल्या होत्या। आपण पहिल्या वस्तूची 100 घेतली, दुसऱ्या पण वस्तूची 100 घेतली। एकावर 10% नफ्याने म्हटलेलं आहे, दुसऱ्यावर 5% तोट्यानं म्हणलेलं आहे आणि त्या विक्री किमतीमधला फरक किती, 60, म्हणजे आपण या दोघांमधला फरक घेतला तर 60 म्हणजे 1 बरोबर किती, 4, म्हणजेच हे 200 गुणिले 4 केलं किती आली किंमत, 800 आली। यानंतर पुढील प्रश्न, 2 उमेदवारांमधील निवडणुकीत एका उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 48% मते मिळाली आणि 18% मते बेकायदेशीर होती। जर एकूण मतांची संख्या 17,500 होती तर दुसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या वैध मतांची संख्या किती होती? तर या ठिकाणी 17,500 गुणाकारामध्ये एकाला 48% मते मिळाली, दुसऱ्याला 18% बेकायदेशीर म्हटलेलं आहे। 82 छेदस्थानी 100 करा, 52 छेदस्थानी 100 करा। हे 0 कटला, हा 0 कटला, हे 2 कटले, इथं 25ने भाग देऊ शकता आणि हे सर्व सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 7,462, ऑप्शन नंबर 4। यानंतर ए, बी आणि सी अनुक्रमे 8, 4 आणि 16 दिवसात एक काम करू शकतात। जर एला दर दुसऱ्या दिवशी आणि बी आणि सी दोन्हीकडून मदत मिळाली तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी एला किती दिवस लागतात असं म्हटलेलं आहे। म्हणजे ए 8 दिवसामध्ये, बी 4 दिवसामध्ये, सी 16 दिवसामध्ये। लसावी घेतला तर 16 येणार आहे, 8 दुने 16, 4 चौक 16, 16 एक 16, म्हणजे दर दुसऱ्या दिवशी बी आणि सी कडून मदत मिळते। म्हणजे एकूण जर एका दिवसाचं यांचं काम घेतलं तर 7 येणार आहे। दर दुसऱ्या दिवशी मिळते, पहिल्या दिवशी ए करतो समजा, म्हणजे ए एका दिवसामध्ये 2 करतो आणि दुसऱ्या दिवशी हे दोघंजण मिळून करतात, म्हणजे हे किती येणार, 7 येणार।
हे 9 किती दिवसाचं झालं? 2 दिवसाचं काम झालं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 26.7. आता कसं, तर 5 दिवसाचं एकूण किती येणार आहे? 5 दिवसाचं काम येणार 3 छेदस्थानी 5 आणि जे उरलेलं काम आहे म्हणजे 5 शिल्लक राहिलेलं ते दोघांना मिळून दुसऱ्या दिवशीचं करायचं आहे. 5 छेदस्थानी 7 आणि 3.5 छेदस्थानी 7 याला आपण कसं लिहितो? 7 त्रिक 21 आणि 5 26 छेदस्थानी 7 या पद्धतीनं लिहितो. यानंतर पुढील प्रश्न. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न मी तुम्हाला मित्रांनो सोडून दाखवलेले आहेत या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यामुळे यावेळेस मी डिटेलमध्ये विश्लेषण केलेलं नाही आहे त्याचं. लाराने एका बँकेत ₹8,000 जमा केले, ज्यावर व्याज 6माही चक्रवाढ केल्यावर 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज मिळते. तिला 18 महिन्यानंतर किती रक्कम मिळेल असं म्हटलेलं आहे. 10% वार्षिक दराने म्हणजे 5%. जर अर्धा आपण घेतलं तर 5% किती वेळा घ्यावं लागणार? 18 महिने म्हटलेलं आहे, म्हणजे 3 वेळा. 5% 5 छेदस्थानी 100 म्हणजे ते 1 छेदस्थानी 20%. 1 आणि 20 जर बेरीज केली तर किती येणार आहे? 21 येणार आहे. त्यानंतर पहिल्या वर्षी काय होणार? 20, दुसऱ्या वर्षी 20, तिसऱ्या वर्षी 20, कारण 18 महिन्यानंतर म्हणजे 3 वेळा घ्यावं लागेल. त्यानंतर 21 येणार, म्हणजे हे किती येणार? 8,000 आणि याचा जर आपण घन केला तर किती येणार? 9,261. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात आणि तिसरी बाजूपैकी कोणत्याही एका बाजूच्या 1.5 पट आहे. जर त्रिकोणाची परिमिती 14 एकके असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस एकक असेल? हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. याच पद्धतीचा प्रश्न मी कालच्या पण लेक्चरमध्ये सोडवून दाखवलेला आहे. याचं उत्तर आहे 3√7. यानंतर पुढील प्रश्न आहे. ट्रेन सरासरी 75 किलोमीटर प्रति तास वेगाने न थांबता ठराविक अंतर प्रवास करते आणि जेव्हा ती थांबते तेव्हा समान अंतर सरासरी 65 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. ती ट्रेन ताशी किती मिनिटे थांबते म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 75 वजा 65 केला तर 10 येणार आहे. 10 छेदस्थानी 75 बरोबर इथं काय येणार? 2 छेदस्थानी 15 गुणाकारामध्ये 60, 15 चोक 60 म्हणजेच हे किती येणार? 8 मिनिट येणार. ती न थांबता जाते म्हणलं होतं, म्हणून आपण काय केली? 75 आणि 65 मधून वजाबाकी केली, ते 10 आली. सोहन आणि रोहन मिळून एक काम 18 दिवसात करू शकतात. जर सोहन एकटाच ते काम 27 दिवसात करतो तर मग तेच काम पूर्ण करण्यासाठी रोहनला एकट्याला किती दिवस लागतील म्हटलेलं आहे. सोहन आणि मोहन मिळून किती दिवसामध्ये करतात? 18 घ्या, गुणाकारामध्ये 27 घ्या, छेदस्थानी 27 वजा 18 घ्या. 18 गुणाकारामध्ये 27, छेदस्थानी किती? 9, 9 त्रिक 27, 18, 18 2 30, 18 त्रिक किती? 54. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. एक विक्रेता 15 वस्तू ₹10ला विकत घेतो आणि 10 वस्तू ₹15ला विकतो, तर विक्रेत्याने कमावलेला नफा टक्केवारीमध्ये शोधा म्हटलेला आहे. तर वस्तू काय करतो तो? 10 वस्तू 15 रुपयाला विकत घेतो, 15 वस्तू 10 रुपयाला विकत घेतो, याचा तिरपा गुणाकार करा. या ठिकाणी येणार वस्तूच्या ठिकाणी वस्तू घ्या, रुपयाच्या ठिकाणी रुपये घ्या. हे 100 येणार, हे 225 येणार आणि यामधला फरक किती येणार? 125%. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. पहिल्या 4 विषम मूळ संख्यांची सरासरी विचारलेली आहे. पहिल्या 4 विषम कोण आहेत? 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 11 आहे. 4 संख्या आहेत म्हणून छेदस्थानी 4. यांची बेरीज करा, येणार 26, छेदस्थानी 4. याला भाग दिल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 6.5. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर जर 15 सेमी व्यासाच्या भरीव गोलापासून 125 एकसारखे छोटे गोल बनवले
तर प्रत्येक लहान गोलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी आपण सूत्राचा वापर करणार आहोत. सूत्र आहे 4/3 पाय r चा घन बरोबर 125 गुणाकारामध्ये 4/3 पाय r चा घन. हे कॅन्सल झालं. त्यानंतर इथं काय राहणार 15 छेदस्थानी 2 गुणाकारामध्ये 15 छेदस्थानी 2 गुणाकारामध्ये 15 छेदस्थानी 2 बरोबर 125 r घन म्हणजेच काय 27 छेदस्थानी 8 बरोबर r घन म्हणजेच 3 छेदस्थानी 2 बरोबर काय येणार r येणार. सूत्र काय आहे 4 पाय r चा वर्ग 4 गुणाकारामध्ये पाय आणि हे किती येणार 9 छेदस्थानी 4. हे 4 कॅन्सल झालं. 9 पाय म्हणजेच पायची किंमत किती आली 9 सेंटीमीटरचा वर्ग. यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला 16ने भाग जात नाही म्हटलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न जर SB बरोबर 5/8 आणि BC बरोबर 4/7 तर ABC ची किंमत शोधा असं म्हटलेलं आहे. तर SB बरोबर किती आहे 5/8 हे 8 इकडं कंटिन्यू करा. BC किती आहे 4/7 हे 4 इकडं कंटिन्यू करा. या ठिकाणी किती येणार 5 चोक 20 8 चोक 32 आणि 7 8 किती 56. याला जर संक्षिप्त रूप केले तर 5/8 14 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढला प्रश्न आहे ट्रेन पहिल्या 10 मिनिटात 90 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते आणि पुढील 25 मिनिटात 60 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि शेवटच्या 4 मिनिटात ते 15 किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे जाते. तर ट्रेनचा सरासरी वेग किती 90 किलोमीटर प्रति तास हे 90 किलोमीटर आणि 60 किलोमीटर गुणाकारामध्ये किती 10 आपण तासामध्ये करत आहोत कारण उत्तर सातामध्ये दिलेलं आहे. 90 किलोमीटर 10 मिनिटामध्ये 60 केलं हे किती येणार एकूण 15 किलोमीटर. त्याच पद्धतीनं 60 किलोमीटर 25 मिनिटात म्हटलेलं आहे हे किती येणार 25 किलोमीटर. 15 किलोमीटर 60 करा गुणाकारामध्ये 4 करा हे किती येणार 1 किलोमीटर येणार. आता 15 अधिक 25 अधिक जर आपण 1 केलं हे किलोमीटर आलेले तर ते टोटल येणार आहे 41 आणि 10 25 आणि 4 जर केला तर ते किती येणार आहे 39 मिनिट. म्हणजेच 20 छेदस्थानी 13 41 छेदस्थानी 39 गुणाकारामध्ये 60 हे जर सोडवलं तर होणार आहे 63.1 छेदस्थानी 13 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न एखाद्या वस्तूच्या चिन्हांकित किमतीवर 20% सूट दिल्यानंतर व्यापारी 12% नफा कमवतो तर कोणतीही सवलत न देता चिन्हांकित किमतीला वस्तू विकली गेल्यास त्याच्या नफ्याची टक्केवारी शोधा म्हटलेला आहे. 20% सूट म्हणजे 80 12% नफा म्हणजे 112. या ठिकाणी किती येणार 5/7 यामधला फरक घ्या 2 छेदस्थानी 5 गुणाकारामध्ये 100 इथं किती येणार 20 20 दुने किती 40%. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर X एका वस्तूवर 12% आणि 8%ची क्रमिक सूट देतो तर Y समान वस्तूवर 20%ची सूट देतो तर X आणि Y ने दिलेल्या एकूण सूटमध्ये काय फरक आहे 12 अधिक 8 वजा 12 गुणाकारामध्ये 8 छेदस्थानी 100 या ठिकाणी 20 येणार वजा 0.96 20% सूट आहे म्हणजेच किती येणार 0.96 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर खालील समीकरणाचे मूल्य काय असेल तर 197 आहे वजा 1 छेदस्थानी 9 आता परत कंस आहे 42 हे जर सोडवलात तर याचं उत्तर येणार आहे 57. 42 अधिक 57 अधिक किती आहे 108 आहे
म्हणजेच 197 1/9 गुणाकारामध्ये 99 अधिक 108 हे किती येणार? 11 येणार. म्हणजेच 197 वजा 119 बरोबर काय येणार? 78 येणार. ऑप्शन नंबर 4. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. वर्तनी की दृष्टि से दिए गए वाक्य के अशुद्ध भाग का चयन कीजिए. जब तक परीक्षा का दिन नहीं आया था तब तक उसने एक अक्षर नहीं पढ़ा था. तो उसका सही अक्षर नहीं पढ़ा था. निम्नलिखित वाक्यों में कौन सा अशुद्ध वाक्य है? तो अशुद्ध वाक्य है शर्मा जी बुलाए है. निम्नलिखित वाक्य के रिक्त स्थान में सबसे उपयुक्त मुहावरा क्या होगा? जेठ की गर्मी डैश जैसी होती है. तो इसका सही उत्तर है अंगार बरसने जैसी. इतना आलस्यता ठीक नहीं है. उपरोक्त वाक्य का शुद्ध रूप क्या होगा? तो इसका शुद्ध रूप है इतना आलस्य ठीक नहीं है. निम्नलिखित वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुनिए. जिसे बुलाया न गया हो उसे क्या कहते हैं? अनाहुत. मिश्र वाक्य जब तुम मेरे घर आए थे तब 4 बजा था. निम्नलिखित विकल्पों में से इस वाक्य के लिए कौन सा एक उचित सरल वाक्य होगा? तो उचित सरल वाक्य होगा तुम 4 बजे मेरे घर आए थे. निर्धन बालिका भूख से डैश थी. तो निर्धन बालिका भूख से व्याकुल थी. कुछ लाभ पाने की चाह वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? कुछ लाभ पाने की चाह उसे कहते हैं लिप्सा. जो पहरा देता है वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या होगा? उसे कहते हैं प्रहरी. निम्नलिखित वाक्य के रिक्त स्थान में सबसे उपयुक्त मुहावरा क्या होगा? वह बिना कारण की डैश है. तो वह बिना कारण की मुंह फुला लेता है. निम्नलिखित में से कौन सा वाक्य संज्ञा के प्रयोग की दृष्टि से शुद्ध है? तो शुद्ध है सुमन के अनुसार शत्रुता अच्छी नहीं है. प्रशंसनीय का विलोम क्या होगा? तो प्रशंसनीय का विलोम है निंदनीय. निम्नलिखित में से कौन सा पत्र का अर्थ नहीं है? तो मुख्य पत्र का अर्थ नहीं है. दिए गए विकल्पों में से कौन सा शब्द निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द का पर्यायवाची नहीं है? बच्चे को बच्चा बनकर ही समझ सकते हैं. तो उसका सही पर्यायवाची नहीं है वायु. निम्नलिखित में से कौन सा शब्द अनेकार्थी शब्द है? अनेकार्थी शब्द है अंक. निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है. दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन करें. हम सभी को इस दुनिया में सफल होने के लिए हर जगह पर डैश देना पड़ता है. तो हर जगह परीक्षा देनी पड़ती है. परीक्षाओं की डैश बहुत पुरानी है. तो परीक्षाओं की धारणा बहुत पुरानी है. जीवन के लगभग डैश में हम परीक्षाओं का सामना करते हैं. तो जीवन के हर क्षेत्र में हम परीक्षाओं का सामना करते हैं. परीक्षाएं मौखिक या लिखित हो सकती है. हम लोग अपने विद्यालयों और महाविद्यालयों की परीक्षाओं में बैठते हैं. हम लोग अच्छी नौकरी पाने के लिए भी परीक्षाओं में बैठते हैं. जैसे जैसे हम ऊंची कक्षाओं में पहुंचते हैं परीक्षाओं की डैश का स्तर भी बढ़ा जाता है. तर कठीणता का स्तर भी बढ़ा जाता है. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्ण पेपर विश्लेषण पाहिलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.